त्यानंतर वामन अवतार, त्यानंतर परशुराम अवतार. परशुराम अवतारामध्ये शरीर मानवाचं होतं, कुळ ब्राह्मणाचं होतं, परंतु कर्म क्षत्रियाचं होतं. प्रभू श्रीराम कुळ क्षत्रियाचं होतं, परंतु कर्म ब्राह्मणापेक्षा श्रेष्ठ केलं. एक पत्नी एक वचनी आणि आयुष्यभर सत्यवादी आयुष्य प्रभू श्रीरामचंद्रांनी जगलं. विष्णू श्रीहरी सर्व व्यापक आहेत, म्हणून त्यांना वैराज पुरुष मानलं जातं. तप करत बसले, त्यांना काही कळलं नाही. बराच काळ त्यांनी तप केल्यानंतर त्यांच्या अंगाचा घामाचा थेंब गळाला. त्या घामापासून क्षीरसागर या सागराची निर्मिती झाली आणि त्याच सागरामध्ये लक्ष्मी आई साहेबांसोबत ते शयन करतात. क्षीरसागर. शिवजींनी श्वास मार्गाने वेदाचं ज्ञान जे आहे, चारही वेदांचं, ते विष्णूंना दिलं आणि पुढे विष्णूंच्या नाभी कमलातून ब्रह्मदेवाचा अवतार झाला. ब्रह्मदेवाच्या या अवतारानंतर ब्रह्मा आणि विष्णूंची भेट झाली. सगळ्यात पहिले लक्ष देऊन ऐका. ओम हा एक नाद आहे. ओम एक हा बिंदू आहे. ओमला आकार नाही, ओमला नाव नाही, ओमला रंग नाही, ओमला आई नाही, वडील नाही, कुळ नाही, गोत्र नाही, विचार नाही. ओम म्हणजे सदाशिव, म्हणजे ईश्वराला. तुम्ही आम्ही बांधलं म्हणून तो महादेव, तुम्ही आम्ही एका बांधलं म्हणून तो विष्णू, तुम्ही आम्ही एका कुठल्या तरी देवाच्या मूर्तीमध्ये बांधलं म्हणून ते ब्रह्मा. पण खऱ्या देवाला जो तुमच्या माझ्या हृदयात राहतो, त्याला रंग नाही, गंध नाही, त्याला आकार नाही, त्याचं नाव नाही, त्याला कोणी वडील नाही, त्याला कोणी आई नाही, तो सदाशिव. या जगाची निर्मिती म्हणजे शिव. सदाशिवाच्या तत्वातून या जगाची निर्मिती झाली. सदाशिवाच्या वाम भागातून विष्णूंची निर्मिती झाली. ओम हे एक तत्व आहे, ते निर्विकार आहे, ज्याला कुठलाही आकार नाही, ज्याला माया मोहू शकत नाही, ज्याला काम सुद्धा पीडित करू शकत नाही आणि ज्याला मृत्यूही नाही, ज्याला जन्मही नाही. तो कोण आहे? शिव आहे. या स्थूल शिवांनी ठरवलं की मला जगात जायचंय, या मायेच्या बाजारात जायचं, हे जग निर्माण करायचं. म्हणून त्यांनी या निर्विकार रंग गंध स्वरूप आकार नसलेल्या सदाशिवानं ज्ञानाच्या पलीकडे असलेल्या विषयानं आकार घ्यायचं ठरवलं. त्यातून एक भक्ती निर्माण झाली. या भक्तीने या जगाची माया सांभाळली, म्हणजे तीच शिवा अष्टभुजा अंबिका. या सदाशिवाचा मायारूपी रूप म्हणजे माया झाली, ती म्हणजे अंबिका, तीच जगज्जननी अंबा. वेगवेगळ्या आभूषणांनी नटलेली शिवा शक्तीपासून एक प्रकृती आणि एक पुरुषाची निर्मिती झाली. एक प्रकृती आणि एक पुरुष यांच्यापासून पुढे जगाच्या निर्मितीचं काम चालू झालं. ब्रह्मांनी स्वतः अनेक मानसपुत्र जन्माला घातले. ब्रह्मांना सृष्टी रचण्याचं काम दिलं. विष्णूंना या जगाच्या पालन पोषणाचं काम दिलं आणि ब्रह्मांच्या मस्तकातून निर्माण झालेल्या रुद्राला संहाराचं काम दिलं. सदाशिव या तिन्हीपासून वेगळे. सदाशिवाचा अवतार